नमस्कार. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर मार्केट खालीच होते. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 721 पॉईंटने घसरून 81,463 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 225 पॉईंटने घसरून 24,837 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.20% वर आहे. बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे. आज मार्केटमध्ये घसरण होण्याची 3 मुख्य कारणे म्हणजे FIIने सातत्याने विक्री केलेली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील व्हायला विलंब लागत आहे. याखेरीज क्रूड प्राइसेसमध्ये वाढ होत आहे. ही 3 मुख्य कारणं आहेत. आज BSE युटिलिटी इंडेक्स 2.37% खाली आहे. BSE पॉवर इंडेक्स 2.36% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 1.46% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.88% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: सिप्ला 3%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.15%, अपोलो हॉस्पिटल 1.43%, डॉक्टर रेड्डीज लॅब 0.98% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फायनान्स 4.71%, इंडसइंड बँक 2.85%, श्रीराम फायनान्स 2.79%, बजाज ऑटो 2.57% अशी वाढ आहे. आज FIIने 1980 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 2,139 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.